शहरात बनावट पोलीस व्हेरिफिकेशन काढून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आले असून या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यानुसार एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। मात्र या बनावट व्हेरिफिकेशनमुळे तक्रारदाराला हाती आलेली नोकरी गमवावी लागली आहे। तक्रारदार बिशल नरिपठेंद्र सिन्हा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी खराडी येथील एका खासगी सुरक्षा कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता। कंपनीने पोलीस व्हेरिफिकेशन सादर करण्याची अट घातली होती। त्यावेळी त्यांचा मित्र भैयाराम अहिरवाल यानं विपिन नावाच्या व्यक्तीकडून तातडीने पोलीस व्हेरिफिकेशन करून मिळेल असं सांगितलं। त्यासाठी तक्रारदारानं 27 मार्च रोजी सायंकाळी 1100 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले। त्यानंतर काही तासातच व्हॉट्सअपवर पोलीस व्हेरिफिकेशनची PDF फाईल आणि रिसीट पाठवण्यात आली। मात्र 30 मार्च रोजी कंपनीकडून पडताळणी केल्यानंतर हे कागदपत्र बनावट असल्याचं स्पष्ट झालं। यामुळे तक्रारदाराची नोकरीही नाकारण्यात आली। त्यानंतर तक्रारदारानं पोलिसांकडे धाव घेतली। चौकशीत बिपिन सिंग यानं हे बनावट कागदपत्र अजिंक्य साळुंखे याच्याकडून तयार करून घेतल्याचं सांगितलं। पोलिसांनी साळुंखेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं मोबाईलवरील पिक्स आर्ट ॲपच्या मदतीने बनावट पोलीस व्हेरिफिकेशन तयार केल्याची कबुली दिली आहे।